हे फॅम, इट्स मी. लेट्स टॉक टू लिव्हिंग लाईफ विथ लाईव्ह मुमेंट्स. आणि इथे दुपार झालेली आहे आणि मी जस्ट उठलेली आहे, कारण माझ्या मेडिसिन्समुळे माझे झोपेचा आतापता नाही आहे आणि मी आता जाणार आहे अंघोळीला. आणि इथे माझी अंघोळ झालेली आहे. अंघोळीवरून आल्यानंतर मी तयार झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. तुम्ही बघू शकताय माझी हेअरस्टाईल, बिकॉज माझे समोरचे केस तोकडे आहेत, त्यामुळे मला हेअरबँड लावावा लागतो. मी एकटी जात नाही आहे, माझ्यासोबत माझी सिस्टर आहे. आणि इथे मी चालत आहे, चालता म्हणजे जिना उतरत आहे आणि इथे मी पार्किंगमध्ये पोचलेली आहे फायनली. इथे बघू शकताय तुम्ही रस्ता. आणि इथे नवीनच डोसा सेंटर ओपन झालेलं आहे आणि मी ऑटो पकडलेले आहे. ऑटोने मी आता जात आहे आणि फायनली मी पोचलेले आहे धायरीला. माझा एक बावळट फ्रेंड आहे ज्यांनी मला इन्फॉर्म केलं होतं की धायरी फाट्यावर अपोलो डायग्नोस्टिक सेंटर आहे, बट ॲक्च्युली तिथे नाही आहे, ते आंबेगावमध्ये आहे, चिंतामणी स्कूलच्या समोर. आणि मला जाताना एवढं परेशानी झाली ना, जाऊन पण फायदा झाला नाही. टेस्ट तर माझ्या झाल्या नाही. मी रिटर्न कात्रजला आलेली आहे. लाईफमधला माझा ॲडव्हेंचरस डे होता आणि इरिटेटिंग पण. मला इथं अभिनव कॉलेजच्या बससाठी थांबावं लागते. फायनली बस आलेली आहे, पण किती गर्दी होती ना, ओ गॉड, मला इरिटेट होतं अशा बसमध्ये. इथे मी फायनली पोहोचले. पाणीपुरीवाल्याला पण जागा टाकण्यासाठी जागा नाही भेटलेली आहे. तिथं त्याच्या मागच्या साईडला वालेकर चौकाचा बोर्ड लावलेला आहे. मला आजपर्यंत हे माहीत नव्हतं गाईज, पण आत्ता माहीत झालेलं आहे. याच्यामुळं माझं पार्सल पण चुकीच्या ठिकाणी जातं. फायनली मी इरिटेट झालेले होते दिवसभर आणि मला आता परत जिना चढायचा होता, कारण आमची लिफ्ट 2 दिवसापासून बंद आहे. आणि इथे मी खाणार आहे कट केलेल्या ॲपल्स, मला जान्हवीने करून दिलेत. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.